काय म्हणतो जाऊ सांगते काय तिकडं हा माझ्या करू हवा करायचा दिवस येड्या जाऊ ना कोपऱ्यातला बघ का विषय ना दे भाई बरं तुम्हाला जाऊन एक प्रश्न विचारायचे मला ती कडाची पोरगी कशी दिसते बरं तिच्यापेक्षा अलीकडे कोणासाठी त्याच्यासाठी का माझ्यासाठी चांगली दिसते फक्त कोणासाठी नाही भावा आपल्यासाठी एक नंबर बरं मला ती कडाची पोरगी आवडते ना राव पण मला अलीकडे आवड एकच नंबर ती कडाची पोरगी माझ्यासाठी शोभती बघ तू जरा ब्रेक घे अरे कर रे मोठे पण देऊन टाक त्याला चल बस बा ह्योच माझा भाऊ शोभतो तू थांब जरा हे कसा दिसतोय मी ओके ना कसा दिसतोय ओके का बहारो फूल बरसाओ अरे गेली राव झालं का दुसरी जाऊ दे काय टमाटर रे भावा भाऊ प्रॉपर्टी भक्कम आहे आपल्याला पटली बा गावरान माल टोट्टा निसता विशेष गोल का म्हणता अरे असं बोलणं योग्य नाही बाळांनो तुम्हाला आणि ही अशी टुकारवाणी धंदे करण्यापेक्षा काहीतरी कामधंदा करा खरंच ही प्रॉपर्टी तुमच्या नावावर होईल अरे तुमच्या आया बहिणीसारखी आया बहिणी तुझ्या आणि ही व्हाईट कॉलर आणि हा काळा कोट तुझ्या घरी आणि कोर्टात इथं नाही चल नेक पण एक म्हणतो ना एक नंबर ते थांबा जरा जवळूनच बघून येतो नाही का काय रे कुठे टमाटर दिसले तुला जिथे दिसायचेत ना तिथे दिसले बाळा ते टमाटर नाही आहेत त्यांना स्तन म्हणतात काय म्हणतात स्तन तुझ्या आई आणि बहिणीला पण अगदी सेम पण कदाचित घरी तू लक्ष दिलं नसणार हो ना जेव्हा तू लहान होतास ना तेव्हा तुझ्या आईने काळजीने त्यातूनच तुला दूध पाजवून तुझी भूक भागवली असेल अरे अगदी मासाळ असतं तुझ्या हातापायासारखं घरी जाऊन आई आणि बहिणीला विचार सांगतील त्या आणि हो टमाटर नको म्हणूस हां कळणार नाही ना त्यांना स्थळ म्हण काय म्हणशील स्थळ निसर्गाने स्त्रियांना दिलेली देवी देणगी आहे ती तुला नाही समजणार कारण तुझ्या घरच्यांना तुझ्यावर संस्कार टाकायला वेळच नसेल ना मिळाला कसा मिळणार मिळाला असता तर तुझ्या जिभेवर हा घाणेरडेपणा आलाच नसता शांत हो पोरी त्यांना त्यांची चूक समजली तू नको त्रास करून घेऊ अहो काय शांत हो काकू रोज रोज तेच अक्कल बिक्कल आहे की नाही यांना क्रियास वाटते मला अशा लोकांची 18-20 वर्षाचे नवीन मिशी फुटलेले मुलं असू देत किंवा माझ्या वडिलांच्या वयाचे काका असू देत तरी संपूर्ण अंगभर कपडे घातलेत मी पण अशा नजरेनं बघते जशी मी त्यांच्यासमोर निर्वस्त्र उभी आहे तेव्हा मेल्याहूनही मरून झाल्यासारखं होतं हो काय रोज रोज तेच नजरेने होणारे बलात्कार घरून ऑफिसमधून दमून थकून काम करून यायचं आणि प्रवासात प्रत्येक क्षणी ओढणी आणि पदर सावरायचा का तर यांचा पिसायलेला नजरा चुकवायला
ही आपल्या आई बहिणीकडे याच नजरेने बघत असतील का हो? घरातून पहिलं पाऊल पडलं की त्या टपरीवरच्या टोकावरून येणाऱ्या त्या अश्लील कमेंट्स त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. रिक्षाला बसताना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या नजरा चुकवायच्या आणि बसमध्ये चढताना नको ते घाणेरडे स्पर्श ते झेलायचे. आणि ऑफिसला गेला की तेच सारे घाणेरडे कुत्रे सगळे. क्यू रे, आता तुला लाज वाटली? हा, रस्त्याने एखादी मुलगी जाताना दिसली का लगेच म्हणायचं आयटम, फटाका, माल. हा, तेव्हा लाज नाही वाटत? बुरका घातला तरी पण तुमची नजर एक्सरे मशीन सारखी खालून वरती सारखी चालू असते. अरे आम्ही काही उघडे फिरतो का? का खालूवरून बघत असता? जाऊ दे म्हणून आम्ही आमच्या इज्जतीला घाबरतो. लाज वाटू द्या. कधी घरी जाऊन बोला ना. फिगर बॉल, बटाटे, टमाटर. अरे का भाजीपाला आहे का नालायकांनो? कधीपर्यंत सहन करायचं आम्ही? हा, देवाने डोळे दिलेत पण नजर घाणेरडी झाली आहे तुमची. देवाने बोलायला तोंड दिले पण शब्द किळसवाने झाले तुमचे. देवाने इतकं चांगलं मन दिलं पण नियत वांगोटी झाली आहे तुमची. अरे काय आहे, तुमच्यापेक्षा कुत्रे बरे रे. शी.